अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी जोरदार निषेध आंदोलन केले। महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघ, खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तसेच महानगरपालिका व नगर परिषद शिक्षक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला। टीईटी अनिवार्यतेबाबत न्याय्य निर्णय, बीएलओ कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता, 15 मार्च 2024 चा संच मान्यता, शासन निर्णय रद्द करणे आणि 14 मे 2026 रोजीच्या शिक्षण संचालकांच्या पत्राची मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली। मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही सादर करण्यात आले। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास अधिक तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला। आज 9 जुलै 2026 रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षक संघटना आणि इतर खासगी संघटना यांच्या वतीनं संपूर्ण राज्यभर एका समन्वय समितीच्या माध्यमातून हे शाळा बंद आंदोलन आयोजित केलेले आहे। या आंदोलनाच्या मध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की जी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना अनिवार्य करण्यात आलेली आहे, त्या परीक्षेचं स्वरूप हे बदलण्यात यावं। कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे टीईटीची परीक्षा घेतली जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा घेण्यात यावी। त्याचप्रमाणे पदोन्नतीच्या संदर्भामध्ये 14 मे 2026 चं परिपत्रक असेल, संच मान्यतेचा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय असेल, हे रद्द करण्यात यावे आणि आमच्या सरसकट जीपच्या शिक्षकांना जे नेहमी बीएलओच्या कामासाठी वर्षभर गुंतवल्या जाते आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते, म्हणून हे बीएलओच्या कामामधून आमच्या शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता करण्यात यावी। या व इतर अशा प्रमुख मागण्यांसाठी हे शाळा बंद आंदोलन संपूर्ण राज्यभर आज आयोजित केलेलं आहे आणि हा आमच्या सर्व शिक्षकांमधला असंतोष या निमित्तानं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करत आहोत। प्रामुख्यानं जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त संघटना सहभागी आहेत, त्याचप्रमाणे नगरपालिका, महानगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळा आहेत याच्या संघटनांचा यामध्ये समावेश आहे। माझं नाव देवानंद मोरे, मी या समन्वय समितीचा एक महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे।